नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मुलं म्हणजे लहान देवाघरची फुले असं आपण नेहमीच म्हणतो। ही मुले म्हणजे उद्याच्या देशाचे भविष्य आहे, त्यामुळे ही पिढी सुदृढ होणं, सशक्त होणं हे खूप गरजेचं आहे। साधारणपणे मातेच्या पोटामध्ये असल्यापासूनच बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हायला सुरुवात होते। पुढे जाऊन जन्म झाल्यानंतर बाळाचे खेळणे, चालणे, बागडणे, नातेवाईकांशी सुसंवाद करणे असे वयाच्या वाढीच्या टप्प्यानुसार वेगवेगळे प्रकारे त्याची वाढ होत राहते। बाळाच्या सर्वांगीण विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे बालकाचा आहार। मातेकडून घेतला जाणारा आहार हा त्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। प्रेक्षक हो, आहाराचे बाळाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळेच माननीय पंतप्रधान महोदयांच्या पुढाकाराने सुपोषित भारत या पोषणाच्या संकल्पनेनुसार आपण आज बोलणार आहोत बाळाचे पहिले 1000 दिवस या विषयावरती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे बाळाचे पहिले 1000 दिवस। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर मृदुला फडके मॅम। नमस्कार। प्रेक्षक, त्याबरोबरच आपले दुसरे गेस्ट आहेत एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे सर। नमस्कार सर। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत। प्रेक्षक हो, सर आणि मॅमचा मी थोडक्यात परिचय करून देते। मॅम, डॉक्टर मृदुला फडके मॅम, आपण सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आहात। माननीय डॉक्टर मृदुला फडके मॅम, आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू म्हणजेच व्हाईस चान्सलर या पदावर कार्यरत होता। त्याचप्रमाणे आपण वैद्यकीय शिक्षण व संशोधन केंद्र महाराष्ट्र शासन येथे डायरेक्टर म्हणूनही कार्यरत होता। आपण BJ मेडिकल कॉलेज पुणे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन म्हणूनही काम पाहिलेलं आहे। मॅम, आपण सिनियर ॲडवायझर महाराष्ट्र शासन व युनिसेफ येथे सध्या कार्यरत आहात। वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत आदरणीय असं मॅमचं व्यक्तिमत्व आहे। मला बोलवल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद मॅम। प्रेक्षक हो, मी सरांचा परिचय करून देते। माननीय कैलास पगारे सर, आपण 1994 साली महाराष्ट्र राज्य नागरी सेवेमध्ये रुजू झालात व 2010 साली IAS म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेले आहात। आपण सध्या माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना महाराष्ट्र शासन नवी मुंबई येथे कार्यरत आहात। सर, आपण अकोला जिल्हा परिषद येथे CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरही काम पाहिलेले आहे। सर, आपण शिधा पुरवठा विभागात संचालक व नियंत्रक म्हणूनही कार्यरत होता। तसेच गोरेगाव फिल्म सिटी मुंबई येथे आपण मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलेले आहे। स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर MPSP महाराष्ट्र मुंबई या विभागातही सरांनी काम पाहिलेलं आहे। सर, आपण कॉटन फेडरेशन महाराष्ट्र शासन या विभागामध्येही मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलेलं आहे। याशिवाय आपण MSD बांद्रा मुंबई येथे अतिक्रमण विभागाचे ॲडिशनल कलेक्टर म्हणूनही कार्यरत होतात। तसेच MMRDA मुंबई येथे ॲडिशनल कलेक्टर व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन येथे ॲडिशनल कंट्रोलर म्हणूनही काम पाहिलेले आहे। या व्यतिरिक्त गृह विभाग, नागरी विकास महामंडळ तसेच महिला व बालकल्याण विभाग येथेही सरांनी व सरांनी काम पाहिलेलं आहे। धन्यवाद। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। आणि आजचा आपला विषय आहे बाळाचे पहिले 1000 दिवस। सर, तुम्ही सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आहातच, तुमचा खूप वर्षांचा बालरोग या विषयामधला अनुभव आहे। तर कुपोषण म्हणजे नक्की काय आणि कुपोषणाचे प्रकार कसे असतात? कुपोषण म्हणजे सोपं आहे, अयोग्य प्रकारचं पोषण। म्हणजे काय, आपल्या शरीराला चांगली वाढ होण्यासाठी अनेक आहारातले घटक यांची जरूर असते। तर ते घटक कमी प्रमाणात तरी मिळणं किंवा जास्त प्रमाणात तरी मिळणं म्हणजे कुपोषण। याचा अर्थ काय की कधीकधी आपल्याला अन्न कमी मिळालं तरी वाईट किंवा अन्न जास्त मिळालं तरी वाईट। म्हणून कुपोषणाचे मुख्य प्रकार 2 असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन। म्हणजे कमी पोषण जर झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे आजार विशेष करून दिसून येतात। आणि आपल्या देशात आता जरी कमी झालं असलं तरी अजूनही कुपोषण काही प्रमाणात आहे आणि आपल्याला ही समस्या अतिशय भेडसावते। तर 2 प्रकारचे कुपोषण आहेत, कमी पोषण आणि जास्त पोषण। कमी पोषण मध्ये काय होऊ शकतं
तर कधी कधी बाळ कुपोषणामुळे अगदी खंगलं जातं बरोबर. आणि मग ते लुकडं होतं, ज्याला आपण म्हणूयात की अगदी किडकिडीत आणि असं बाळ झालेलं आहे, आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये वेस्टिंग असं म्हणतो, किंवा आपण लुकडं बाळ धरूयात. दुसरा काय प्रकार असतो तर वेस्टिंगच्या ऐवजी ते बाळ त्याची वाढच खुंटते आणि मग आपण म्हणूयात की ते असं जरासं खुजं झालेलं आहे किंवा बुटकं झालंय. तर बुटक्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्टंटिंग. सो तो दुसरा प्रकार आहे की बाळ खुजं झालंय. आणि तिसरा प्रकार काय आहे तर बाळाचं वजन कमी आहे, म्हणजे कमी वजनाचं बाळ आहे, ज्याला आपण म्हणूयात अंडरवेट. तेव्हा काय वेस्टिंग, स्टंटिंग आणि अंडरवेट हे सगळे कमी वजनाच्या बाळांचा एक प्रकार आहे. पण वजन जर जास्त झालं तर आपण काय म्हणूयात त्याला की स्थूलपणा आलाय किंवा ओबेसिटी आली आहे, किंवा इंग्लिशमध्ये आपण जर ओबेसिटी म्हटलं, मराठीमध्ये त्याला लठ्ठ म्हणूयात. तर असे चारही जे आपल्याला दिसत आहेत बाळाची, तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, खुजं बाळ दिसतंय किंवा बुटकं बाळ दिसतंय, तुम्हाला एक किडकिडीत किंवा लुकडं बाळ दिसतंय, आणि तुम्हाला कमी वजनाचं बाळ दिसतंय, आणि जे चौथं एक प्रकारचं आपल्याला बाळ दिसतंय ते बघा कसं दिसतंय की ते खुजं आहे किंवा ते बुटकं आहे पण तरी ते लठ्ठ झालंय. म्हणजेच काय, आपल्याला अशा तऱ्हेने डबल बर्डन किंवा आपण म्हणूयात की आपल्याला हे चारही जे रोग आपल्याला दिसून आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या समाजावर डबल बर्डन झालेलं आहे, आणि हे कुपोषणाचे प्रकार आहेत. तुम्ही मला विचारलत की कुपोषणाचे प्रकार ओळखायचे कसे, बरोबर. तर अर्थातच सर्वप्रथम आपण जर अंगणवाडीमध्ये किंवा कुठल्या डॉक्टरांकडे गेलो तर तिथे बाळाचं वजन आणि उंची घेतली जाते, आणि मग आपण वजनाप्रमाणे उंची आणि वयाप्रमाणे वजन आणि वयाप्रमाणे बाळाची उंची पण कशी झाली आहे ते आपण बघत असतो. आणि त्या तिन्हीमुळे आपल्याला हे बाळ वेस्टेड आहे का स्टंटेड आहे का अंडरवेट आहे. वेस्टेड म्हणजे किडकिडीत, स्टंटेड म्हणजे बुटकं, आणि अंडरवेट म्हणजे कमी वजनाचं आहे का हे आपल्याला ओळखता येईल. पण आईनी कशी लक्षणं ओळखायची, तर आई म्हणते की हा माझं बाळ सारखं अगदी किरकिर करतंय, किंवा त्याला भूक लागत नाहीये, किंवा ते मला जरा अशक्त वाटतंय, त्याचे कपडेच गळून पडतायत, किंवा आई असं म्हणते की त्याला 8-10 दिवसापूर्वी जुलाब झाले होते किंवा काहीतरी आजार झाला होता, सर्दी पडसं झालं होतं, आणि तेव्हापासून बाळ खातच नाहीये आणि त्याला कशामध्ये इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे काय, बाळ एका ठिकाणी बसून असतं, त्याला खायची भूक तर लागतच नाही, पण त्याला खेळण्यामध्ये सुद्धा खेळण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तर असं दिसायला लागलं, आणि मग काही वेळेला तो जर आजार बळावला तर आपल्याला काय दिसतं की बाळाचे केस भुरे झाले आहेत, बाळाचे केस लवकर लवकर तुटतायत, आणि जर असं कंगव्यांनी फिरवले तर एवढा मोठा केसांचा पुंजका येतोय. कधी कधी आपल्याला असं दिसतं की बाळाच्या केसांमध्ये काही भाग भुरा असतो, काही भाग काळा असतो. तर अशा तऱ्हेने बाळाच्या केसांमध्ये खूप आपल्याला बदल दिसून येतात. बाळाची त्वचा देखील कोरडी झालेली असते, आणि आपल्या फरशीवरती जसं असतं की काही भाग काळसर काही भाग लालसर असे बाळाच्या त्वचेवर आपल्याला दिसू शकतात. आणखीन वाढलं तर आपल्याला बाळाचं पोट मोठं झालेलं दिसतं, त्याच्या बरगड्या दिसायला लागतात, आणि असं बाळ आपल्याला कधी कधी आजार जर बळावला आणि एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो इडिमा, म्हणजे बाळाच्या पायावर सूज यायला लागते, आणि ते झालं तर गंभीर प्रकारचं कुपोषण झालंय असं आपण समजायचं असतं. आणि ही जर लक्षणं दिसायला लागली तर आपण अर्थातच लागलीच डॉक्टरांकडे जाऊन बाळाला दाखवलं पाहिजे. बरोबर. मॅम, मग साधारणपणे बाळाचं कुपोषण होण्यासाठी कोणकोणती कारणे त्याच्या मागे असतात? हो, आता कारण विचाराल तर कुपोषणाची खूपच कारण असतात. तुम्ही म्हणाल त्यात काय आहे, कुपोषणामध्ये आहार मिळाला नाही म्हणून बाळाला कुपोषण झालं, असं नसतं. कधी कधी आहार चांगला मिळतो पण तो शोषला जात नाही आपल्या आतड्यांमधून. आणि शोषला जात नाही तर का जात नाही, सारखे जुलाब झाले आहेत किंवा आतड्यांचा काही रोग आहे किंवा काही दुर्धर आजार आहे, अशा वेळेला कुपोषण होऊ शकतं. पण मी असं म्हणेन त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण अगदी मुळाकडे जाऊयात. आपल्याकडे मुलींच्या लग्नाचं वय खरं तर 18 वर्ष आहे कायद्यानेच, पण बरेच वेळेला आपल्याला असं दिसून येतं की 14, 15, 16व्या वर्षी मुलीचं लग्न झालेलं असतं आणि मग तिला लवकरच बाळ होतं. तर अशा वेळेला ती मुलगी स्वतः कमी वजनाची असते आणि त्यात तिला जर गर्भधारणा झाली तर असं बाळ अनेक वेळेला अपुऱ्या दिवसाचं, कमी वजनाचं असं येतं. आणि मग हे कमी वजनाचं जे बाळ असतं त्याला पहिल्या 6 महिन्यातच कुपोषण व्हायला लागतं. त्यामुळे मला वाटतं कुपोषणाची बरीचशी कारणं तसं म्हणलं तर सामाजिक आहेत.
म्हणजे आईचं लवकर लग्न होणं, त्यामध्ये ती आधीच कृश असते, तिचं आपण म्हणतो तसं BMI कमी असतो, 18.5च्या पेक्षा BMI कमी आहे, ती कृश आई आहे आणि तिला लवकर गर्भधारणा झाली. कधी कधी तर आपण असं बघतो की एक बाळ पोटात, एक बाळ कडेवर आणि एक बाळ खाली, ते आपलं बोट धरून चाललेलं आहे, म्हणजे 3-3 बाळं ती 20 वर्षाची आई सांभाळत असते. अशा वेळेला आपल्याला जरूर असं दिसून येतं की बाळ एक पोटात असतं तेव्हा कडेवरच्या बाळाला कुपोषण झालेलं असतं, कारण आई किती ठिकाणी लक्ष देणार. आणि अशी जर वारंवार प्रेग्नन्सी, गरोदरपणा राहिला तर मला वाटतं बाळांना कुपोषण होऊ शकतं. मग आणखीन एक गोष्ट मला महत्वाची नेहमी वाटते आपल्या समाजामध्ये, म्हणजे अज्ञान. की आईला माहितीच नसतं बाळाला कसं दूध द्यायचंय, किंवा आईला माहिती नसतं की बाळाला भात किंवा वरण किंवा खायला काय द्यायचंय. आपण अजूनही बघतो की आया म्हणतात आम्ही वरणाचं पाणी आणि भाताचं पाणी द्यायला लागलो, तर ते खरं तर बरोबर नाहीये. आपल्याला घट्टसर पदार्थ द्यायचे असतात. तर ह्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी जर आईला माहिती नसल्या, त्यामुळे मला असं वाटतं कुपोषणाचं मोठं कारण असं आहे की अज्ञान असतं. आणि हे ज्ञान मिळवायलाच आजच्या सारख्या कार्यक्रमांचा आपल्याला खूप फायदा होतो की आपल्या समाजामध्ये ती जागृती निर्माण होते. अर्थात ह्याच्यानंतर कुपोषणाचं दुसरं कारण काय, 4 घरामध्ये माणसं आहेत किंवा 5 माणसं आहेत आणि खायलाच कमी आहे. म्हणजे आपल्याकडे जे दारिद्र्य आहे समाजामध्ये, त्याच्यामुळे पुरेसं अन्न देता येत नाही आणि मग कुपोषण होतं. आणि अर्थातच याशिवाय बाळामध्ये काहीतरी जन्मतःच आजार असले किंवा बाळाला डायरिया होत असला, कित्येक वेळेला गोवर झाला, बाळाचं लसीकरण बरोबर झालेलं नाहीये, आणि अशा वेळेला आपल्याला असं दिसून येतं की गोवर झालाय आणि त्याच्यानंतर बाळ खंगत चाललंय, आणि अशा बाळाला हमखास कुपोषण होतं. किंवा काही आजार झालाय, TB सारखा आजार झालाय किंवा HIV एड्स झालाय किंवा असं जन्मतःच हृदयविकार आहे, तर अशा वेळेला देखील बाळांना कुपोषण होण्याचा धोका असतो. बरोबर. सर, बालकांमधलं जे कुपोषण आहे ते कमी करण्यासाठी शासनाकडून कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत? नमस्कार. सर्वप्रथम मी खरं तर आपला आभार व्यक्त करतो की आपण आज या ठिकाणी हा केंद्र शासनाच्या पोषण पंधरवडा, जो महिला आणि बालकाच्या पोषणासंदर्भातला जाणीव जागृती करण्याचा कार्यक्रम आहे, बरोबर, त्या उपक्रमामध्ये आपण हा विषय घेतलेला आहे. आणि हा कुपोषण हा म्हणजे 5 वर्षाच्या आतील बालकाचं जे कुपोषण आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारने 1975 साली एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजना सुरू केलेली आहे. ज्या योजनेद्वारे किशोरवयीन मुली, गरोदर महिला, स्तनदा माता आणि 6 वर्षाखालील बालक यांच्यासाठी 6 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्याच्यामध्ये पूरक पोषण आहार आहे, लसीकरण आहे, आरोग्य तपासणी आहे, संदर्भ सेवा आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण आहे आणि आहाराचं शिक्षण आहे. या 6 सेवांचा लाभ महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1,10,591 अंगणवाडी केंद्रामधून हा सेवा दिल्या जातात. त्याच्यामध्ये साधारण 62 लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. बरोबर. आणि याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाची जी सेवा आहे, पूरक पोषण आहाराची आहे. त्याच्यामध्ये आपण किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 वर्षाखालील बालक जे आहेत त्यांना टेक होम रेशन, जे मायक्रोन्यूट्रिएंट फोर्टिफाईड असतं, ते देतो. आणि जी बालक 3 ते 6 वर्ष वयोगटातली जी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडीमध्ये येतात त्यांच्यासाठी आपण एक वेळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण असा हा पूरक पोषण आहार त्यांना गरम ताज्या स्वरूपात देत असतो. बरोबर. आपल्याला माहिती आहे की कुपोषण ही समस्या भारतामध्ये बरेच वर्ष आहेत आणि गेली 50 वर्ष ICDS ही काम करत आहे की हे कुपोषण कमी झालं पाहिजे. त्याचा खूप चांगला परिणाम पण झाला, फायदा पण झाला. परंतु इसवी सन 2018 साली माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक संकल्पना मांडली की सुपोषित भारत. बरोबर. आणि या सुपोषित भारत संकल्पनेच्या आधारे त्यांनी पोषण अभियान देशामध्ये सुरू केलं. आणि त्याच्यामध्ये या जाणीव जागृती महिलांच्या आरोग्या संदर्भात असतील, आहारा संदर्भात असतील आणि बालकांच्या आरोग्या संदर्भात सुरू केली. त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातूनच पोषण अभियान हे सुरू केलं. त्याच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी आपण सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण माह आणि मार्च एप्रिलमध्ये पोषण पंधरवडा, जो आज आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अंगणवाड्यात साजरा करतो आहोत, तो सुरू केलेला आहे. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात ही जाणीव जागृती केली जाते आणि लोकांना या आहाराचं आणि याचं महत्त्व समजून सांगितलं जातं की जी बालकं आहेत त्याचा जो विकास
पहिल्या 1000 दिवसामध्ये होता तो किती महत्वाचा आहे, या सगळी माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. तसंच राज्यामध्ये आपल्या जवळपास 16 आदिवासी बहुल प्रकल्प आहेत, बरोबर. जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये आपण राज्य शासनाच्या माध्यमातून डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देतो. त्याच्यासोबतच जी लहान बालकं आहेत त्या बालकांना, जी शाकाहारी आहेत त्यांना केळी आणि मांसाहारी बालकांना अंडी असा आहार दिला जातो. त्याच्यानंतर ग्रामीण भागातलं जे कुपोषण आहे ते दूर करण्यासाठी आपण VCDC नावाची योजना सुरू केली. त्या योजनेमध्ये आपण जो अंगणवाड्यामध्ये आहार दिला जातो त्याच्यासोबतच आपण त्यांना 3 वेळा EDNF म्हणजे एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड हे देतो, ज्याच्याद्वारे आपण त्यांना कुपोषणामधून सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणत असतो. आणि आता नव्याने आपण शहरी भागासाठी सुद्धा अर्बन एरियाची UCDC सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे ग्रामीण भागासारखंच आपण काम करत असतो की जी सॅम बालक आहेत त्यांना आपण आहार देऊन सर्वसाधारण श्रेणी आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशिवाय पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आहे, ज्या योजनेद्वारे आपण ज्या गरोदर माता आणि स्तनदा माता आहेत त्यांना रोख रक्कम केंद्र शासनाच्या मदतीने दिली जाते. आणि अशा अनेक योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून राबवत आहे, ज्याचा चांगला परिणाम दिसतो. पण आणखी ही कुपोषणाची समस्या आहे तिला समूळ जर घालवायचं असेल तर मला वाटतं सगळ्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे. मग समाजानं सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, NGOनी सहभागी व्हावं. अशा प्रकारची योजना राज्य शासन आणि केंद्र शासन राबवतच. मला वाटतं हा समाजाचा पण त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. प्रेक्षक हो, सरांनी सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदयांच्या पुढाकाराने पोषण अभियान सुरू केलं आणि त्या पोषण अभियानाच्या संकल्पनेनुसार सुपोषित भारत ही एक योजना आखण्यात आली. या योजनेच्या अखत्यारीत 8 एप्रिल 2025 पासून 24 एप्रिल 2025 पर्यंत पखवाडा म्हणजे पोषण पखवाडा म्हणून आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाची थीम आहे बाळाचे पहिले 1000 दिवस, जो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा मेन विषय आहे. सर, आपण ज्या वेळेला कुपोषणाची विचारात घेतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा अमरावती, नंदुरबार, अकोला असे आदिवासी बहुल किंवा ग्रामीण भागामधील जे लोक आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु शहरी म्हणजेच नागरी भागामधील जे कुपोषण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण बरोबर बोललात की कुपोषण जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण आदिवासी भागामधलं कुपोषणाचाच विचार करतो. परंतु आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता नागरीकरण होत आहे आणि महाराष्ट्र हे एक आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य सुद्धा आहे. असं जरी असलं तरी आपण असं बघतो की शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषणाची समस्या फार गंभीर होते आहे. आणि शहरी भागातली जी कुपोषणाची समस्या आहे 2 प्रकारे गंभीर आहे. जसं मॅडमनी पण आता सांगितलं की कुपोषित बालक एका साईडला आहेत, दुसऱ्या बाजूला स्थूल बालक आहेत, लठ्ठपणा. ह्या दोन्ही समस्या नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपात पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे यासाठी सुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या पोषण अभियानाच्या माध्यमातून आणि ICDच्या माध्यमातून जी आहाराची आपण व्यवस्था केलेली आहे ती तर करतोच आहोत. परंतु मी जसं अगोदर सांगितलं की नागरी भागात सुद्धा VCDC जे ग्रामीण भागात आपण करतो त्याचप्रमाणे आपण आता 18 मार्चला मुंबईमध्ये UCDC योजना सुरू केलेली आहे, ज्याचं उद्घाटन आमच्या मंत्री महोदया आदरणीय अदितीताई तटकरे मॅडमनी केलं. आणि त्या शहरी भागामध्ये आम्ही आणखी एक गोष्ट केलेली आहे मुंबईसाठी की सुपोषित मुंबई अभियान सुरू केलेलं आहे. त्यासाठी आम्ही एक 100 दिवसाचा आराखडा त्यांना दिलेला आहे आणि त्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्या ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून आम्ही सगळ्या आमचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, सगळ्या मुख्य सेविका यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या बाळाचे पहिले 1000 दिवसामध्ये जी काळजी घ्यायची, त्याच्याबद्दल जी जनजागृती करायची आणि हे बाळाचे पहिले 1000 दिवस त्या बाळाच्या पुढच्या विकासासाठी, कारण या काळामध्ये त्याचा जास्तीत जास्त शारीरिक विकास पण होत असतो आणि बौद्धिक विकास पण होत असतो. आणि या काळात जर ती काळजी घेतली गेली नाही तर ती काळजी घेण्याची संधी तुम्हाला परत मिळत नसते. म्हणून आम्ही ह्या समस्या दूर करण्यासाठी नागरी भागातली यावर प्रयत्न करतो आहोत मुंबईसाठी. त्याच्यासोबतच मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा पहिल्यांदा या विषयावर बैठक घेतली तेव्हा त्यांनी 100 दिवसाचा जो कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचा केला त्याच्यामध्ये सुद्धा नागरी भागातलं कुपोषण कमी केलं पाहिजे याच्यावर भर दिला. आणि म्हणून मग आम्ही सुपोषित मुंबई हे अभियान मुंबईमध्ये राबवत आहोत आणि याचा मला वाटतं खूप चांगला परिणाम पुढच्या काळात आपल्याला दिसेल याची मला खात्री आहे. नक्कीच सर.
प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत बाळाचे पहिले 1000 दिवस या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मृदुला फडके मॅम आणि ICDC विभागाचे आयुक्त श्री कैलास पगारे सर. मॅम, राज्यातील आपण जेव्हा कुपोषणाचा विचार करतो तेव्हा राज्यातील कुपोषणा स्थितीबद्दल आपण काय सांगाल? तसं म्हटलं तर आपल्या राज्यामध्ये कुपोषणाची स्थिती इतर राज्यांपेक्षा बरी आहे. ओके. पण तरी सुद्धा आपल्याला पुष्कळ सुधारणा करण्याची गरज आहे. बरोबर. आणि कारण काय तर आपण म्हणूयात की बुटकेपणाचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 35% आहे आणि लुकडेपणाचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 19% आहे आणि कमी वजनाची मुलं याचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये 35%च्या जवळपास आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर लुकडी मुलं आपल्याकडे खूप आहेत, ज्यांच्याप्रमाणे आपल्याला असं दिसून येतंय की लुकडेपणा असला तर त्यांना तात्कालीन काहीतरी कारण झालेलं असतं आणि मग ती आजारी असतात आणि त्यामुळे 19% हे प्रमाण जरा जास्त आहे. पण आता आपण खूप प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे हे प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. आणि अर्थातच बुटकी मुलं सुद्धा आपल्याला नको आहेत, कारण नंतर पुढे मोठी झाली तर त्यांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आपल्याला कल्पना आहे की ही जर बुटकी मुलं पुढे मोठी झाली आणि त्याच्यानंतर त्यांचं जर वजन वाढलं आणि त्यांना लठ्ठपणा आला तर त्यांना अनेक ब्लड प्रेशर, डायबिटीज, हृदयरोग अशा प्रकारचे विकार होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारचा स्थूलपणाही नकोय, कृशपणाही नकोय, बुटकेपणाही नकोय. पण आपल्या राज्यामध्ये ते अजून प्रमाण थोडं आहे आणि आपण सर्वतोपरी प्रयत्न करतोय की ते प्रमाण आपल्याला आता कमी आणायचं आहे. बरोबर. तर मॅम, आजची आपली जी थीम आहे बाळाचे पहिले 1000 दिवस, तर बाळाचे पहिले 1000 दिवस म्हणजे नक्की काय आणि या 1000 दिवसांचं महत्त्व काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की 1000 दिवस म्हणजे काय. आपण खूप वेळेला ऐकतो की बाळाचे 1000 दिवस महत्त्वाचे आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूयात 1000 दिवस म्हणजे काय. तर गर्भधारणा झाल्याच्या दिवसापासून तर गर्भावस्थेतले पूर्ण 270 दिवस म्हणजे 9 महिने जे आईचे असतात ते बाळासाठी फार महत्वाचे असतात. आणि म्हणून 270 दिवस गर्भावस्थेतले, त्याच्यानंतर पहिल्या वर्षाचे 365 दिवस आणि दुसऱ्या वर्षाचे 365 दिवस असं मिळून 1000 दिवस धरतात. म्हणजे बाळाचे पहिले 1000 दिवस. तुम्ही विचाराल की ह्याच्यात काय महत्व आहे. गर्भधारणा झाली की झाली, तेव्हा आपलं नॉर्मली काय जे आईने करायचं असतं ते करावं आणि मग 9व्या महिन्यात प्रसूती झाली की बाळाकडे बघायचं, असं नसतं. अगदी गर्भधारणा होण्याच्या वेळेलाच आईची स्थिती काय आहे ते फार महत्वाचं असतं. आणि त्यावेळेला आईला बरोबर फोलिक ऍसिड मिळतंय ना, तिचा आहार चांगला आहे ना, तिला पहिल्या 3 महिन्यात जर उलट्या वगैरे होत असतील तर तेव्हा तिच्याकडे बरोबर लक्ष देणं आणि त्यानंतर तिला आयर्न, फोलिक ऍसिडच्या गोळ्या देणं, तिच्या आहारात चांगला समावेश करणं. आत्ताच कमिशनर साहेबांनी सांगितलं की आपण एवढ्या योजना केलेल्या आहेत शासनाने आणि आईला चांगला आहार देतोय. तर पहिल्या 9 महिन्यामध्ये हे सगळं होणं, 1000 दिवसातल्या पहिल्या 9 महिन्यात हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर 2 वर्ष ती देखील महत्वाची आहेत. तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काय एवढं महत्वाचं आहे. तर कल्पना करा की बाळाचा मेंदू पहिल्या 2 वर्षात आपल्याला एकूण जो मेंदू असतो त्याच्या 80% वाढलेला असतो. म्हणजे काय की ह्या सुमारास जर बाळाला खाणं नीट मिळालं नाही तर त्याच्या मेंदूची वाढ खुंटणार आहे आणि मग अशा बाळाला आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतील आणि त्याचा मेंदू जर सक्षम नसला तर तो चांगलं शिकणार नाही, त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होईल. त्यामुळे 1000 दिवसाचं हे महत्व आहे की पहिल्यांदा आपली मेंदूची वाढ एवढी होते. मग दुसरं बघाल तर शारीरिक वाढ. शारीरिक वाढ देखील आपली 50% वाढ पहिल्या 2 वर्षात झालेली असते. म्हणजे जर बाळाची उंची पहिल्या 2 वर्षामध्ये समजा 2.5 फूट असली तर त्या बाळाची मोठं झालं की ते 5 फुटाचं होणार. म्हणजे जी उंची आपली 2 वर्षाची असते त्याच्या डबल उंची आपली मोठं झाल्यावरती झालेली असते. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की बाळाची शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ मोठ्या प्रमाणात
पहिल्या 1000 दिवसात होते आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तिसरं काय होतं तर बाळाची प्रतिकार शक्ती देखील तेव्हा चांगली होत असते आणि बाळाच्या आतड्यांची वाढ देखील चांगली होत असते. त्यामुळे तुम्हाला माहितीये की पहिल्या 2 वर्षात आपण बाळाचं लसीकरण देखील करत असतो. त्यामुळे 1000 दिवसामध्ये हे सगळं बघणं फार जरुरीचं आहे आणि त्याला आम्ही असं म्हणतो अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट. तर ही जी अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट असते म्हणजे पहिल्या 2 वर्षातली बाळाची जी वाढ आहे ती आपण चांगल्या तऱ्हेने बघायची आणि त्याच्यामध्ये 5 घटक मुख्य आहेत. पहिला घटक काय आहे आरोग्य. आपण बघतोच आहे आरोग्याबद्दल की त्याचं लसीकरण वगैरे नीट होत आहे ना, डॉक्टरांकडे जाऊन वेळोवेळी त्याची तपासणी केली जाते ना. दुसरा घटक आहे पोषण आणि तेच आपण आज बघतोय की पहिल्या 1000 दिवसामध्ये बाळाचं पोषण सर्वतोपरी उत्कृष्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी आईला गरोदरपणात बरोबर आहार देणं आणि त्याच्यानंतर पहिलं 2 वर्ष बाळाकडे बघणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या माहिती आहेत. ते म्हणजे बाळाला आईचं दूध देणं अगदी जन्मल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत आणि 6 महिने निव्वळ स्तनपान देणं आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर बाळाला पूरक आहार देणं की जो पूरक आहार वेळोवेळी आणि चांगल्या तऱ्हेचा असा आपल्याला असला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला पोषणामध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर तिसरं आपण बघायचंय की बाळाला अत्यंत सुरक्षित वाटलं पाहिजे. म्हणजे बाळाच्या आजूबाजूचं वातावरण घरातलं आणि बाहेरचं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे आघात व्हायला नकोत, मानसिक अथवा शारीरिक. आणि आपण बघतो कित्येक वेळेला कौटुंबिक हिंसाचारामध्ये बाळं नुसती जरी बघत असली तरी त्यांच्यावर अनेक वेळेला मानसिक आघात होऊ शकतो आणि ते सगळं आपण टाळलं पाहिजे. आणि अर्थातच त्याच्याप्रमाणे त्याला ऍक्सिडेंट न होऊ देणं म्हणजे त्याला सुरक्षित वातावरणात ठेवणं आणि आई वडिलांनी बाळाला आपण म्हणूयात साथ आणि प्रतिसाद देत त्याची वाढ केली पाहिजे. साथ आणि प्रतिसाद म्हणजे काय तर बाळ आईला काहीतरी प्रश्न विचारतं तर आई म्हणणार गब्बस रे आता तुम्हाला किती त्रास देतोय किंवा वडील आपला मोबाईलमध्ये बघत बसणार आणि म्हणणार मला आता काम आहे. तर हे नाही झालं पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिव्ह पेरेंटिंग किंवा ज्याला मराठीमध्ये म्हणावं प्रतिसादात्मक पालकत्व हे करणं फार जरुरीचं आहे आणि माझ्या दृष्टीने 1000 दिवसात ते बघण्याची अतिशय जरूर आहे आणि त्या दृष्टीने शासनही प्रयत्न करते आणि आपण वैयक्तिक दृष्टीवर देखील प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय यवतमाळवरून, रंजना भगत. हॅलो. बोला बोला मॅम, तुमचा प्रश्न विचारा. माझी नात आता 12वा महिना चालू आहे. तिचं वजन 6.5 किलोच आहे. वजनाबद्दल विचारायचं होतं. अच्छा, डिलिव्हरी होताना ती 9 महिन्यांची पूर्ण झालेली होती का? हो हो. ठीक आहे, चालेल. अजून काही त्रास वगैरे आहे का तिला? त्रास नाही काही, वजनच कमी आहे. जेवण वगैरे करत नाही, फार कमी जेवण करते. ठीक आहे, चालेल. धन्यवाद रंजनाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. आपण बरोबर प्रश्न विचारलेले आहेत की 6.5 किलो वजन आहे. तर साधारणपणे वजनाचं कसं लक्ष ठेवायचं तर समजा बाळाचं वजन जन्मतः 2.5 किलो असलं तर 5 महिन्याचं बाळाचं वजन डबल झालं पाहिजे म्हणजे 5 किलो झालं पाहिजे आणि 1 वर्षाचं बाळाचं वजन तिप्पट तरी झालं पाहिजे म्हणजे 2.5 किलोच्या तिप्पट म्हणजे 7.5 किलो तरी असायला पाहिजे. तर मला असं दिसतंय की 6.5 किलो वजन जे आहे ते जरा कमी वजन आहे आणि त्यामुळे जर बाळ अपुऱ्या दिवसाचं कमी वजनाचं नसेल तर तुमची नात नक्कीच 7.5 किलोपर्यंत तरी वजन व्हायला होतं. तर असं वाटतंय की तिला कुपोषणाचा एखादा प्रकार असेल आणि ती कदाचित लुकडी म्हणजे वेस्टेड अशी झाली असेल आणि त्याच्यासाठी आपण ताबडतोब तिला योग्य तऱ्हेने आहार द्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे अनेक आहार उपलब्ध आहेत. आपण ज्याला म्हणूयात की आहारामध्ये प्रथिनं आणि त्याच्यामध्ये अर्थातच कर्बयुक्त पदार्थ अशाचं योग्य मिश्रण करून आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आणि मल्टीव्हिटॅमिन्स घालून म्हणजे बरोबर प्रकारची औषधं देऊन त्या बाळाला आपल्याला योग्य तो इलाज केला पाहिजे. तर सर्वप्रथम मला वाटतं तुम्ही आपल्या शेजारच्या आरोग्य केंद्रात किंवा जर तुमच्या आजूबाजूला डॉक्टर्स असतील तर तिथे आपण जाऊन बाळाला दाखवायला पाहिजे कारण 6.5 किलो वजन हे जरा 1 वर्षाच्या बाळाला जरा कमी वाटतंय. बरोबर.
मॅम, आपण बाळाचे पहिले 1000 दिवस याबद्दल बोलत आहोत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे बाळाचे पहिले 1000 दिवस असतात त्याचे आणि कुपोषणाचा संबंध काय आहे? खूपच मोठा संबंध आहे कुपोषणाचा, कारण आपण आत्ताच बघितलं की बाळाला जर योग्य ते खायला मिळालं नाही. बरोबर. मी असं बघेन की सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय आहे तर गरोदरपणात आईकडे लक्ष देणं बरोबर. आणि आईला फोलिक ऍसिड आयनच्या गोळ्या देणं, तिचा आहार चांगला बघणं, तिची प्रसूती योग्य तऱ्हेने होणं आणि मग बाळ जन्माला आलं की पहिल्या अर्ध्या तासात बाळाला स्तनपान करायला पाहिजे. जे चीक दूध असतं ते फार महत्वाचं असतं आणि ते बाळाला मिळालं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने स्तनपान करत 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 6 महिने निव्वळ स्तनपान, बाळाला दुधा इतकं चांगलं अन्न दुसरं नाही. आणि कुपोषणापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर पहिल्या 1000 दिवसातले जे 270 दिवसाच्या गरोदरपणानंतरचे 6 महिने म्हणजे बाळ जन्मल्यानंतर 6 महिने बाळाला पूर्णपणे आईचं दूध मिळालं पाहिजे आणि हे स्तनपान करणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर पूरक आहार द्यायचा, तो 4 वेळेला तरी पूरक आहार द्यायचा. स्तनपान तर चालूच ठेवायचं आणि तो पूरक आहार जो असतो तो पाण्यासारखा पातळ नको, तर तो तुपासारखा घट्ट असा असला पाहिजे. ज्याला आपण म्हणूयात की पेस्ट लाईक किंवा पेस्टी असा भात, वरण वगैरे असा, आणि अनेक हिरव्या भाज्या, त्याच्याबरोबर अंडी, त्याच्याबरोबर असे अनेक घटक पदार्थ बाळाला मिळाले पाहिजेत. तर आपण असं म्हणूयात की 4 वेळा किंबहुना आणि 4 फूड ग्रुप्स म्हणजे 4 आपल्याला आपल्या आरोग्यातल्या आहारातले घटक जे आहेत ते मिळाले पाहिजेत. आणि त्याशिवाय स्तनपान चालू ठेवलं पाहिजे. बाळाचं लसीकरण देखील योग्य वेळेला झालं पाहिजे. हे सगळं जर झालं तर आपल्याला 1000 दिवस आपण चांगल्या तऱ्हेने घालवलेत असं म्हणूयात आणि त्यामुळे बाळाचं पोषण नीट होईल. सर, बाळाचे जे पहिले 1000 दिवस असतात त्याच्यामध्ये समाजामध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं असतं. तर मग यासाठी विभाग कोणकोणत्या योजना करत आहे आणि या योजनांच्या सोबत इतर विभाग जे आहेत त्यांची काही गरज पडते का, किंवा मग त्याच्यासाठी काही करू शकतो का आपण? नक्कीच. मॅडमने अतिशय उत्कृष्ट असं 1000 दिवसाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की पहिले 1000 दिवस म्हणजे बाळा गरोदरपणातले 270 दिवस आणि पहिल्या वर्षाचे 365 आणि पुढच्या वर्षाचे 365 असे ते 1000 दिवस आहेत. आणि त्या 1000 दिवसामध्ये कसे कसे टप्पे आहेत म्हणजे पहिल्या 9 महिन्यामध्ये त्या आईच्या आहाराकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, तिला एक चांगलं वातावरण दिलं पाहिजे, तिला चांगली वागणूक दिली पाहिजे, व्यायामाची मदत केली पाहिजे. म्हणजे ही सगळी गोष्ट ही कुटुंबाने केली पाहिजे. हे फक्त ते एकट्या महिलेला माहीत असून याच्यामध्ये काही साध्य होणार नाही. म्हणून या 1000 दिवसाचं महत्त्व फक्त त्या महिलेपर्यंत मर्यादित न राहता ते सगळ्या कुटुंबाला जर झालं, म्हणजे कुटुंबातील वडील असतील, आई असेल, सासू असेल, सासरे असतील, या सगळ्यांना जर त्याचं महत्त्व कळलं तर मला वाटतं ते सगळे त्या महिलेच्या गरोदरपणामध्ये लक्ष देतील. आणि हे व्हावं म्हणून आम्ही आता एक पुस्तिका तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये हा आपण जो विषय इथे घेतलाय 1000 दिवस बाळाचे, ही पुस्तिका तयार केली. याचं विमोचन माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय महिला बाल विकास यांच्या हस्ते आपण 8 मार्चला केलेलं आहे. आणि याची अंमलबजावणी सुद्धा आपण आता पूर्ण मुंबईमध्ये सुपोषित मुंबई या नावाखाली केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आपण हे करतो आहोत. या सगळ्या पुस्तिका आम्ही सगळ्या जिल्हा परिषदांना, महानगरपालिकांना, आमचे सगळे ICDS यंत्रणा या सगळ्यांना देतो आहोत. त्यासोबतच आम्ही याचं प्रशिक्षण पण आता पूर्ण वर्षभर घेणार आहोत की हे 1000 दिवस कसे महत्वाचे बाळाच्या जीवनामध्ये. या पुस्तिकेमध्ये अतिशय छोट्या छोट्या सोप्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगितलं की या 1000 दिवस म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर बाई बाळान झाली, त्याची नोंदणी आमच्या अंगणवाडीत झाली की लगेच तिचं हिमोग्लोबिन चेक केलं गेलं पाहिजे. हिमोग्लोबिन जर समजा 11च्या खाली असेल तर तिला मग योग्य आहार दिला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं जसं मॅडमने सांगितलं होतं की आयर्न फोलिकच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या ह्या दिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तिचं धनुर्वाताचं इंजेक्शन आहे ते तिने त्या काळात घेतलं पाहिजे, याची माहिती आम्ही या पुस्तकात दिलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच अर्ध्या तासामध्ये जे स्तनपान केलं पाहिजे, जे किती महत्वाचं आहे, जे ते आपण पहिली रस आपण त्याला म्हणतो, ते करणं किती गरजेचं. कारण आपण जर बघितलं तर आजही हे प्रमाण 100% नाही आपल्याकडे. त्याच्यानंतर
परंतु हे सगळ्यांना माहित, म्हणजे याला काही तुम्हाला साधनं पण लागणार नाहीत, काही पैसे पण लागणार नाहीत, काहीच लागणार नाही. फक्त जागृती करायची की हे पहिल्या अर्ध्या तासातलं जे स्तनपान आहे ते किती महत्वाचं आहे, आणि याचं जर महत्व कुटुंबाला कळालं, समाजाला कळालं, तर मला वाटतं लोक ते फॉलो करतील. पुढच्या काळातलं जे आपण म्हणतो की 6 महिन्यामध्ये फक्त स्तनपान, निव्वळ स्तनपान जे करायचं आहे 6 महिन्यामध्ये, ती सुद्धा प्रमाण जर आपण बघितलं तर ते प्रमाण सुद्धा 100% नाहीये. त्याच्यानंतर आपल्या दवाखान्यामध्येच आपली डिलिव्हरी झाली पाहिजे, याचं प्रमाण पण ते 100% नाहीये, ते पण कमीच आहे. हे सगळ्याला आपल्याला गोष्टी जर 100% न्यायच्या असतील तर ह्या 1000 दिवसाचे जे महत्व आहे ते सगळ्यांना पटलं पाहिजे, आणि ते त्यांनी मान्य करून आत्मसात पण केलं पाहिजे, पालन पण केलं पाहिजे. आणि हे जर पालन करायचं असेल तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने काम केलं पाहिजे. मग NGO असतील, आमचे वेगवेगळे जे विभाग आहेत, जसं तुम्हाला इतर विभागाची काय मदत लागेल तर आरोग्य विभाग आहे, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे, महानगरपालिकेचे वॉर्ड्स आहेत, त्याच्यानंतर पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आहे, त्यांनी जर स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली, आपल्या नागरी भागामध्ये आपण झोपडपट्ट्यामध्ये शौचालयाची समस्या आहे ती समस्या दूर केली, तर हे सगळे जर आपण विभागाने जर एकत्रित काम केलं, आणि महाराष्ट्रामध्ये सगळे विभाग खूप चांगलं काम करत आहेत आणि त्याचा चांगला आपल्याला परिणाम पण दिसतो, तर त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही हे पहिले 1000 दिवस जे आहेत बाळाची, त्यावर आम्ही आता फोकस करतो आहोत. आणि इव्हन आज आपण जो पोषण पंधरवाडा म्हणतो आहोत, 8 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत जो केंद्र शासनाने घोषित केला आहे, त्याची सुद्धा पहिली जी थीम आहे ती पहिली थीम बाळाचे पहिले 1000 दिवसच आहे. कारण केंद्र शासनाने सुद्धा हे महत्व अधोरेखित केलं आणि सगळ्यांना महत्व माहित आहे, परंतु ते जनमानसात त्याचं तेवढा दिसत नाही आपल्याला की त्याप्रमाणे ते फॉलो करत नाहीत. ते फॉलो व्हावं यासाठी आपण हे प्रयत्न करतो आहोत. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये या 1000 दिवसाचं जे महत्व आता मॅडमने सांगितलं की त्याचं 50% शारीरिक वाढ झालेली आहे ह्या 2 वर्षात होते, आणि जवळपास 70 ते 80% बौद्धिक विकास जो आहे तो याच काळात होतो. मला वाटतं हे महत्व एकदा त्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला जर कळालं तर ते सगळे त्याच्यावर मेहनत करतील आणि त्या काळजी घेतील. आणि ही जर काळजी त्यांनी घेतली तर मला वाटतं या 1000 दिवसाचं महत्व समाजात पोहोचेल, आणि आपण ही जी सुदृढ बालक जन्माला यावं असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, आणि खऱ्या अर्थाने जे स्वप्न आहे माननीय पंतप्रधान महोदयांचं की सुपोषित भारत झाला पाहिजे, मला वाटतं त्याला आपण या 1000 दिवसाच्या प्रसिद्धी प्रचारानं करणार आहोत असे मला खात्री वाटते. नक्कीच प्रेक्षक हो, ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत बाळाचे पहिले 1000 दिवस या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मृदुला फडके मॅम आणि एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त माननीय श्री कैलास पगारे सर. सर, आता हा जो काही प्लॅन चाललेला आहे आपला 1000 दिवसांचा, याच्यामध्ये कुपोषणावरती आपल्याला मात करायची आहे. साधारणपणे ग्रामीण भागामध्ये सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, आरोग्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असतात, पण ज्या वेळेला ग्रामीण भागाचा विचार येतो त्यावेळेला 1000 दिवसांच्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात? असं आहे की 1000 दिवस जी बाळाची आहेत त्याचं महत्व मी आता मॅडमनी पण सांगितलं आणि मी पण आपल्याला सांगितलं. ग्रामीण भागामध्ये एकतर समस्या ही अशी आहे की बऱ्याचदा आरोग्य केंद्र हे दूरवर असतात, बरोबर, तर त्या आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी करण्यासाठीची समस्या असू शकतात. काही भागांमध्ये अंधश्रद्धा आहेत ग्रामीण भागामध्ये, त्या अंधश्रद्धेमुळे पण बरेच लोक दवाखान्यात डिलिव्हरी करायची की नाही करायची त्याच्यामध्ये संभ्रम असतो. काही भागामध्ये जेव्हा हे पहिले जे मी सांगितलं की 1 तासाच्या आत बाळाला दूध दिलं पाहिजे, ते बऱ्याच समाजामध्ये त्याच्यामध्ये गैरसमजात काही लोक मध साठवतात, काही गुटी देतात, आणि त्याच्यामुळे ते पहिलं जे दूध आहे ते देत नाहीत. काही महिला ते पहिलं दूध बाळाला न देता बाहेर काढून टाकतात. मला वाटतं ह्या ज्या समस्या आहेत याच्यावर मात करायची जर आपल्याला असेल तर हे जे आम्ही सांगितलं की 1000 दिवस बाळाची ही जी पुस्तिका मी आपल्याला दाखवली, या पुस्तिकेच्या माध्यमातून आणि सगळ्याच NGO असतील किंवा आपल्या ज्या यंत्रणा काम करत आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, या सगळ्याच आणि समाज घटकातील जे ग्रामपंचायत असेल किंवा जे समाज घटक आहेत, समाजात काम करणारे व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांनी याचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आणि हे समजून सांगण्याचं जर काम आपण ग्रामीण भागात प्रभावीपणे करू शकलो तर मला वाटतं या ज्या समस्या आहेत ग्रामीण भागातल्या त्या सुद्धा आपण दूर करू शकू, त्याला काही अडचण येणार नाही.
बरोबर. मग सर, आपण ज्या वेळेला ह्या ग्रामीण भागाचा विचार करतो त्यावेळेला मग समाजातल्या प्रत्येक घटकाला ही योजना पोहोचावी त्यासाठी तुमच्याकडून काही स्पेसिफिक उपाययोजना केलेल्या आहेत का? नाही, उपाययोजना अशाच आहेत की कारण आपल्याकडे जवळपास 1,10,591 अंगणवाड्या पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. बरोबर. जवळपास आपले 553 प्रकल्प आहेत हम्म. आणि जवळपास 4,000 आमच्या सुपरवायझर्स आहेत. बरोबर. ते यांच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्यांना हे प्रशिक्षण देणार आहोत की ज्याच्यामध्ये या 1000 दिवसाचं महत्व ते प्रत्येक घटकाला कळालं पाहिजे. आणि मग जेव्हा जेव्हा हे आमचे सुपरवायझर असेल, अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आमचे बालविकास प्रकल्प अधिकारी असतील, हे जेव्हा केव्हा त्या गावामध्ये भेटीसाठी जातात त्यावेळी सुद्धा हे ह्या 1000 दिवसाचं महत्व समजून सांगतील. आणि हा जर महत्व एकदा त्या कुटुंबात पोहोचलं आणि त्या कुटुंबातल्या सगळ्याच घटक जे आहेत त्यांना जर त्याचं महत्व कळालं तर मला वाटतं त्याचा प्रचार प्रसार आपोआप होईल. आणि हा जर प्रचार प्रसार झाला तर आपल्याला या 1000 दिवसाचं महत्व परत सांगण्याची गरज पडणार नाही आणि लोक ते फॉलो करतील. आणि जर हे फॉलो केलं तर मला वाटतं कुपोषणाच्या समस्येवर आपण नक्की मात करू शकू. आणि मला खात्री आहे की जी प्रगती आपण बघतो कुपोषण दूर करण्यामध्ये महाराष्ट्राची आणि देशाची सुद्धा, तर हे झपाट्यानं कुपोषण कमी होताना दिसतंय. पण जे काय थोड्या कमी प्रमाणात आहे आता कुपोषण ते कमी करण्यासाठी 1000 दिवस बाळाच्याला जर जे महत्व दिलं तर नक्की आपण या गोष्टीवर मात करू शकतो याची मला खात्री आहे. बरोबर. मॅम, बाळाचे पहिले 1000 दिवस या अनुषंगाने तुम्ही काय सल्ला द्याल? मी असा सल्ला आणि संदेश देऊ इच्छिते, असं आपण म्हणूयात नक्कीच की जर कराल आरोग्यदायी सुरुवात तरच होईल आशादायी भविष्य. म्हणजे काय, सुरुवात जर चांगली झाली अगदीच. तर आपण भविष्य चांगलं घडवणार आहोत. बरोबर. आणि सुरुवात काय चांगली करायची तर पहिले 1000 दिवस बाळाचे लक्षात ठेवायचे. मी तर असं म्हणते की गर्भधारणेच्या आधी देखील म्हणजे जी किशोरवयीन मुलगी असते बरोबर. त्या मुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि किशोरीवयीन मुलीकडे जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने लक्ष दिलत आणि तिला योग्य वेळेला योग्य तो आहार दिलात, तिची वाढ चांगली झाली, तिचं योग्य वेळेलाच तिचं अर्थात लग्न झालं आणि त्यानंतर तिच्याकडे नीट बघितलं, पहिले 9 महिने गर्भधारणेचे जे आहेत तेव्हा आईकडे सगळ्यांनी नीट तऱ्हेने बघावं. आणि मला असं वाटतं आईची शारीरिक आणि मानसिक स्थिती अत्यंत सुदृढ ठेवली तर चांगलं निकोप बाळ जन्माला येईल. ते बाळ 2 वर्ष तुम्ही चांगलं बाळाचं पालन पोषण केलं आणि पालन जितकं जरूर आहे तितकंच पोषण जरूर आहे. पोषण म्हणजे बाळाचा आहार बघणं आणि पालन म्हणजे आपण जे म्हणलं की साध आणि प्रतिसादात्मक पालकत्व करणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं मी एकच संदेश देते, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात केलीत तर बाळाचं भविष्य नक्कीच आशादायी होणार आहे. म्हणून सुरुवात चांगली करा, 1000 दिवसांकडे बघा, बाळाचं शारीरिक आणि मानसिक चांगली वाढ होऊ दे. आणि असं झालं तर आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि म्हणून मला वाटतं 1000 दिवसाचं महत्व आहे. बरोबर. सर, आपण समाजाला काय सल्ला द्याल? मी समाजाला एकच सल्ला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊ इच्छितो की मॅडमने जसं सांगितलं की 1000 दिवस खूप महत्वाचे आहेत. बरोबर. आणि बाळाचं जर पुढचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर हे 1000 दिवस म्हणजे त्याच्या जीवनाचा खरा पाया आहे. बरोबर. म्हणजे त्याचं शैक्षणिक जीवन असेल, त्याचं प्रोफेशनल लाईफ असेल, सगळ्या जीवनाचा जर काय पाया असेल तर ते हे 1000 दिवस आहेत. आणि म्हणून ह्या 1000 दिवसामध्ये प्रत्येक कुटुंबानं, प्रत्येक म्हणजे वडील असतील, आई असेल, आजोबा असतील, या सगळ्यांनी त्या आईची आणि बालकाची जास्तीत जास्त काळजी या 1000 दिवसात जर घेतली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण चांगलं त्याचं भविष्य घडू शकतो. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राचं भविष्य आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी आपण मदत करू शकतो. म्हणून प्रत्येकानं, प्रत्येक कुटुंबानं या बाळाच्या पहिल्या 1000 दिवसामध्ये त्या आईची आणि बाळाची, जसं मॅडमने सांगितलं की प्रतिसादात्मक काळजी घेऊन त्याची पालन पोषण जर केलं तर आपण खऱ्या अर्थानं सुदृढ आणि सक्षम भारत घडण्यासाठी मदत करू शकतो. नक्कीच. प्रेक्षक हो, सर आणि मॅमने खूप चांगल्या पद्धतीने 1000 दिवस जे असतात बाळाचे पहिले त्याबद्दल अगदी सविस्तर आणि खूप महत्त्वाची माहिती पुरवलेली आहे. 1000 दिवस म्हणजे साधारणपणे गर्भधारणा झालेले जे 9 महिने असतात ते 270 दिवस आणि त्याच्या पुढचे 365 असे टोटल मिळून 1000 दिवस असतात. ज्यावेळेला गर्भधारणा होते त्यावेळेलाच गर्भाच्या मेंदूचा आणि शरीराचा विकास व्हायला सुरुवात होते आणि पुढे जन्म झाल्यानंतर
त्याच्या मेंदूचा विकास होत राहतो आणि चालणे बोलणे वगैरे ह्या ज्या त्याच्या नॉर्मल हे असतात ॲक्टिव्हिटीज असतात त्याची वाढ होत राहते. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या मातेचा आणि त्या बालकाचा आहार. जसजसा त्याचा आहार वाढत जातो तसतसं किंवा पोषण सकस आणि योग्य प्रमाणामध्ये आहार मिळणं हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण की हे जे त्याचं आरोग्य आहे त्याच्या पुढील संपूर्ण आयुष्यावरती सकारात्मक परिणाम होत असतो. पहिल्या 2 वर्षामध्ये जर बाळाचं कुपोषण झालं, त्याला जर योग्य सकस आहार नाही मिळाला तर त्याच्या मेंदूची वाढ मॅमनी सांगितल्याप्रमाणे कमी होऊ शकते आणि पुढे जाऊन त्याला त्याच्या पुढील आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर प्रेक्षक हो, याप्रमाणे बाळाचे जे 1000 दिवस असतात ते बाळाच्या संपूर्ण भविष्यातील जडणघडणीसाठी आणि एकंदरीतच देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे आता थांबण्याची. सर, मॅम, आपण इथे आलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण दर आठवड्याला नवनवीन तज्ज्ञांना भेटत असतो, नवनवीन विषयांवरती आपण चर्चा करत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.